नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबचे आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुणे GMC पुणे म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. यामध्ये ग्रुप D पदाची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत ससून स्वरूपचार रुग्णालय पुणे यांच्यामध्ये या ठिकाणी म्हणजेच GMC पुणे यांच्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य मुद्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात असणार आहे. यामध्ये कक्ष सेवेतील गट क वर्ग 4 आणि रिक्त पदांची जाहिरात असणार आहेत. यामध्ये निवड प्रक्रियामध्ये फक्त विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम थ्रू या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये 15/8/2025 पासून ते 31/8/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला bjgmcpune.com ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो एकूण जागा एकूण जागा असणार आहेत. जवळपास 19 पोस्ट असणार आहेत आणि 354 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये ससून स्वरूपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. पे स्केल असणार आहे मित्रांनो तुम्हाला 15,000 ते 47,600 दरम्यान या ठिकाणी पे स्केल असणार आहे. संपूर्ण आपण नंतर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेवटला या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रस्तुत परीक्षेमध्ये गट ड ची पोस्ट असणार आहेत. त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला भरायचं आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ह्यामध्ये या ठिकाणी राज्य शासनानुसार पदसंख्येमध्ये वाढ किंवा बदल होण्याची या ठिकाणी शक्यता आहेत. त्याचबरोबर संबंधित जे निर्णय आहेत या ठिकाणी शासनाद्वारे या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील मागासवर्ग या ठिकाणी जे आरक्षण असणार आहेत त्यामध्ये जे जागामध्ये वाढ किंवा घट होण्याची सुद्धा शक्यता आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, अंशकालीन पदवीधर आरक्षण यासाठी आरक्षण तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्हता सुद्धा असणार आहेत. 10वी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर काही या ठिकाणी तुम्हाला 12वी तर काही या ठिकाणी ITI सुद्धा लागणार आहेत. जसं की या ठिकाणी पुढच्या पानामध्ये ज्या व्हिडिओमध्येच आपण या ठिकाणी पाहणार. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी काही या ठिकाणी तांत्रिक अर्हतामध्ये या ठिकाणी सवलत देण्यात आली आहे. पात्रता असणारे मित्र तुम्हाला भारतीय नागरिकत्व, त्याचबरोबर वयोमर्यादा असणार आहेत. 31/8/2025 रोजी तुमच्याकडे वयोमर्यादा असणार आहे. यामध्ये मित्रांनो आता शैक्षणिक पात्रता बघितली मित्र तुम्हाला पहिली पोस्ट आहेत गॅस प्लांट ऑपरेटर. यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत. यासाठी मित्र तुम्हाला 10वी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. भांडार सेवक यासाठी एकच जागा असणार आहेत. 10वी बरोबर पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. प्रचारक परीक्षक लॅब असिस्टंट एकच जागा. 10वी बरोबर 12वी विज्ञान शाखेची पदवी या ठिकाणी लागणार आहेत. पुढची पोस्ट आहे दवाखाना सेवक. यासाठी मित्र तुम्हाला 10वी पास लागणार आहेत. संदेशवहन सेवकसाठी सुद्धा 10वी पास असणार आहे. बटलर ह्या पदासाठी मित्र तुम्हाला 10वी पास बरोबर तुमच्या ठिकाणी जे कोर्स आहे त्या कोर्सचा स्वयंपाकीचा नॉलेज आणि अनुभव लागणार आहे. दुसरा तो माळी ह्या पदासाठी एकूण 3 जागा असणार आहेत. यासाठी 10वी बरोबर तुमचा फलोत्पादनचा कोर्स असतो म्हणजे ॲग्रिकल्चर डिप्लोमामध्ये तो लागणार आहे. पुढचा आहे तो प्रयोगशाळा सेवक. यासाठी 8 जागा असणार आहेत. यामध्ये 12वी आणि 10वी 12वी सायन्समधून लागणार आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकी सेवकसाठी 8 जागा. यासाठी 10वी बरोबर या ठिकाणी स्वयंपाकीचा अनुभव आणि 1 वर्ष अनुभव लागणार आहे. त्याचबरोबर आहे तो नाभिक बार्बर. यासाठी मित्र तुम्हाला 10वी बरोबर बार्बरचा ITI लागणार आहे. पुढचा आहे तो सहाय्यक स्वयंपाकीन. यासाठी एकूण 9 जागा असणार आहेत. यामध्ये 10वी बरोबर सहाय्यक स्वयंपाकींचा कोर्स आणि एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढचा आहे तो हमाल या पदासाठी एकूण 13 जागा असणार आहेत. एकूण 10वी पास असलेले विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. पुढचा आहे तो रुग्णपट्टा वाहतक. ह्यासाठी मित्रांनो 10 जागा असणार आहेत. यासाठी 10वी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. क्षेत्रीय सहाय्यकसाठी मित्रांनो तुम्हाला 15 जागा असणार आहेत. 10वी बरोबर 12वी विज्ञान पास लागणार. शिपाई या पदासाठी एकूण 2 जागा असणार आहेत. 10वी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. पुढचा आहे तो पहारेकरी वॉचमन. यासाठी 23 जागा. फक्त 10वी पास असलेले विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे चतुर्थ सेवक कर्मचारी. 36 जागा. 10वी पास असलेले विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुढचे आहे तो आया या पदासाठी मित्रांनो 38 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये फक्त महिला 10वी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात.
त्याचबरोबर पुढचा आहे तो कक्षी सेवक वॉर्ड सर्वोट ह्यासाठी 168 सर्वाधिक ह्या पदासाठी जागा असणार आहेत. फक्त 10वी पास असलेलेच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. म्हणजे लक्षात घ्या 10वीच्या बेसवरतीच या ठिकाणी तुम्हाला जागा आहे. जर तुम्ही डिग्री वगैरे असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे किमान पात्रता या ठिकाणी 10वी या ठिकाणी त्यांनी देण्यात आले. अशा 354 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राज्य शासनानुसार जे आरक्षण असणार आहेत यामध्ये ओपन आरक्षण, मागासवर्गीय आरक्षण, पदवीधर आरक्षण, स्वतंत्र सैनिक आरक्षण, दिव्यांग खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक आरक्षण असे सर्व आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार. वयोमर्यादा मित्रांनो वयोमर्यादा 31/8/2025 रोजी ओपनचं वय 18 ते 38 वर्षे, कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. ग्रुप डी ची पोस्ट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी असणार आहेत 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण आणि 100 प्रश्न असणार आहेत. एकूण 200 गुण आहेत तुम्हाला वेळ गुण असणार आहेत. त्याचबरोबर एकूण गुण वेळ असणार आहेत मित्रांनो 2 तास वेळ असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बहुपर्यायी तुमचे रेटिंग कॉम्प्युटर बेस असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतेही निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला पास होण्यासाठी किमान या ठिकाणी 85% गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत. म्हणजे 100 प्रश्न असणार त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 90 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहे. यामध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर TCS मार्फत असेल तरी सुद्धा अपलोड करा किंवा IBPS जरी मार्फत जरी असले तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. यामध्ये नावातील बदल, वयाचा पुरावा, शैक्षणिक माहिती, EWS, त्याचबरोबर हँडिकॅप, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्पाचा भूकंपग्रस्त, अंशकालीन, त्याचबरोबर महिला राखीव वगैरे जे काय असतात आणि मराठी भाषेचे नॉलेज ह्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. मित्रांनो लक्षात घ्या फॉर्म कसा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर परीक्षा केंद्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत. त्याचबरोबर परीक्षा शुल्क असणार मित्रांनो तुम्हाला वर्ग 4 पोस्ट असणार आहेत. कुलासाठी 1000 रुपये फी आणि कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहेत. माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नसणार आहेत. ही फी मित्रांनो नॉन रिपोर्ट फी असणार आहेत. ही फी मिळतं तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 15/8/2025 पासून ते 31/8/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म आणि पेमेंट करायचं आहे. परीक्षा या ठिकाणी पेमेंटसुद्धा 31 पर्यंत करायचे आहेत. परीक्षेचा कालावधी या ठिकाणी वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी दिल्या येणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो एकूण जागा असणार आहेत. जसं की या ठिकाणी आरक्षण असणार आहे महिला आरक्षण, खेळाडू आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकाली पदवीधर, अनाथ, दिव्यांग आणि सर्वसाधारण आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुजाती, जमाती, विजाळ, बजब, भजक, बळजड, विमप्र, इमव, SCBC, EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. यामध्ये मित्रांनो पहिली पोस्टसाठी एकच जागा हा ओपनसाठी असणार आहे. त्याचबरोबर भंडार सेवकसाठी एकच जागा या ठिकाणी एकच जागा ही अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणमध्ये असणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो या ठिकाणी पुरुष परिषद एकच जागा ही अनुसूचित जातीसाठी असणार आहे. पुढचा आहे तो दवाखाना सेवक एकूण 4 जागा, अनुसूचित जाती, विजा त्याचबरोबर इमव आणि ओपनसाठी एकच जागा असणार आहे. पुढची पोस्ट आहेत संदेश वहनसाठी मित्रांनो 2 जागा, अनुसूचित जातीसाठी 1, ओपन 1 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत बटलर यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 4 जागा असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, जमात 1, इमव 1 आणि ओपन 1 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत मायसाठी 3 जागा, विजा 1 साठी जागा, त्याचबरोबर SCBC 1 जागा आणि ओपनसाठी 1 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत पुरुषा सेवक ह्यासाठी एकूण 8 जागा असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 1, जमात 1, विजा 1, इमव 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 1 अशी 7 जागा मित्रांनो एक एक्स्ट्रा जागा 8 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो स्वयंपाकी सेवक एकूण 8 जागा ह्यासाठी अनुसूचित जाती 1, जमाती 1, इमव 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 1 अशा 6 जागा आणि कन्वर्ट करून इकडे वेगवेगळ्यानुसार 8 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत नाभिकसाठी मित्रांनो एकूण 8 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 1, जमाती 1, विजा 1, त्याचबरोबर SCBC इमव 1, SCBC 1 आणि ओपन 3 अशा 8 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर पुढचा आहे तो सहाय्यक स्वयंपाकी एकूण 9 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 1, जमाती 1, विजा 1, बजब 1, इमव 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 1 अशा 9 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत हमाल एकूण 13 जागा असणार आहेत. यासाठी अनुसूचित जातीसाठी 2,
जमाती 1 बज ब 1 बज क 1 विशेष मागासवर्ग 3 इमाव 1 एसीबीसी 1 आणि 3 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढच्या ठिकाणी रुग्णपट वाहक एकूण 10 जागा असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती 1 विजा अ 1 बज ब 1 त्याचबरोबर इतर मागासवर्ग 2 एसीबीसी 2 ईडब्ल्यूएस 1 आणि ओपन 2 अशा 10 जागी तुम्हाला पदभरती असणार. पुढच्या मित्रांनो तुम्हाला क्षेत्र सेवक एकूण 15 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जाती 2 जमाती 1 विजा अ 1 बज ब 1 त्याचबरोबर इमव 3 एसीबीसी 2 ईडब्ल्यूएस 2 ओपन 3 अशा 15 जागी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे शिपाई, यासाठी 2 जागा असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती 1 विजा अ 1 त्याचबरोबर अशा 2 जागी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे पायरेकरी एकूण 23 जागा. यासाठी मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जाती 2 जमाती 2 विजा अ 1 बज ब 1 त्याचबरोबर विशेष मागासप्रवर्ग 1 इमव 4 ईडब्ल्यूएस एसीबीसी 3 ईडब्ल्यूएस 3 आणि ओपन 6 अशा 23 जागी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे चतुर्थ सेवक कर्मचारी, यासाठी 36 जागा असणार आहेत. यामध्ये एकूण जागेपैकी अनुसूचित जातीसाठी 13 अनुसूचित जातीसाठी 2 जमाती 2 विजा अ 1 बज ब 1 बज ड 2 बज क 1 विशेष मागासवर्ग 1 ओबीसी 6 एसीबीसी 4 ईडब्ल्यूएस 4 आणि ओपन 12 अशा 36 जागी तुम्हाला पदभरती असतात. पुढची पोस्ट आहेत आया यासाठी 39 जागा असणार आहेत. यासाठी म्हणजे फक्त फिमेलच असणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 जमाती 3 विजा अ 1 बज ब 1 बज क 1 बज ड 1 विशेष मागासवर्ग 1 इतर मागासवर्ग 8 त्याचबरोबर एसीबीसी 4 ईडब्ल्यू 4 आणि ओपन 18 अशा 38 जागी तुम्हाला पदभरती असणार. त्याचबरोबर पुढचा येतो कक्षसेवक, यासाठी सर्वाधिक 186 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जमाती 16 जागा विजा अ 7 जागा बज ब 7 जागा बज क 6 जागा बज ड 5 जागा विशेष मागासवर्ग 5 जागा ओबीसी 30 जागा एसीबीसी 17 जागा ईडब्ल्यूएस 19 जागा ओपन 56 जागा अशा सर्वाधिक 168 जागी तुम्हाला पदभरती असणार. मित्रांनो लक्षात घ्या, काही या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जागा आहे त्या ठिकाणी अनुसरून असणार आहेत, जे की सर्वसाधारण आरक्षण महिला खेळाडू मागासवर्गीय असे सर्व आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे. ओके, तरी मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.